नाईलाजाने आजचा केक हा मला चॉकलेट फ्लेवरमध्ये बनवावा लागला. ते कसे काय पुढे सांग. खरं तर हे माझे रेग्युलर कस्टमर आहेत, तर नेहमीप्रमाणेच याही वेळेस त्यांनी त्यांच्या मिस्टरांच्या वाढदिवसासाठी हाफ केजी रसमलाई केकसाठी त्यांनी प्रीबुक ऑर्डर माझ्याकडे करून ठेवलेली. पण झालं असं, माझे जे एक ओळखीचे दादा आहेत, जेव्हा जेव्हा मला रसमलाई केकची ऑर्डर असते तेव्हा मी त्यांना एक कॉल करते. नेहमीच मला त्यांच्या मदतीचा हात असतो, म्हणजे पाहिजे तेव्हा ते मला रसमलाई आणून देतात. पण यावेळी त्यांनी रसमलाई घेण्यास जेव्हा शॉपमध्ये गेले तेव्हा तिथे त्यांना सांगण्यात आलं की आम्ही आता बेकरीमध्ये रसमलाई सेल करण्यासाठी ठेवत नसून ज्यांची प्रीबुक ऑर्डर असेल, म्हणजे अर्धा ते 1 तास किमान अगोदर ऑर्डर ज्यांनी दिली त्यांना फ्रेश रसमलाईच बनवून देत आहोत. बरं, अर्धा पाऊण तास अगोदर ऑर्डर द्यायलाही हरकत नाही, पण होतं काय, जे दादा मला आणून देतात त्यांनाही तसा वेळ मिळाला पाहिजे, जो की त्यांच्या ड्युटीच्या टाइम टेबलनुसार त्यांना टाइम ऍडजस्ट होत नाही. असे काही अडथळे येतात, त्यामुळेच मी शक्यतो रसमलाई केकचे खूप कमी ऑर्डर्स घेते. असो, तर बऱ्याच दिवसांपूर्वी ना एका ताईंनी आपल्या व्हिडिओ खाली अशी कमेंट केलेली होती की तुम्ही केकवरील नाव कशाने लिहिता. तर पहा, माझ्या प्रत्येक केकमध्ये एका वेगवेगळ्या पद्धतीने नाव लिहिलेले असते. जसे की क्रीम मध्ये पाहिजे तो कलर ऍड करून त्या कलरच्या क्रीमने नाव लिहिते, कधी चॉकलेट गनाशने, तर कधी सिलिकॉन मोल्ड मधून चॉकलेटचे लेटर्स तयार करून लिहिते. माझ्या मते डाऊट्स क्लिअर झालेच असतील. चला, कसा वाटला आजचा सुंदर असा केक? आवडला की नाही नक्की कॉमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.